अमरावती लोकसभेवरून महायुतीत सध्या वाद पेटलाय। मोदी तुझसे बैर नहीं, राणा तेरी खैर नहीं। शिवसेनेच्या अभिजित अडसूळांचा राणांना थेट इशारा आहे, विरोध दर्शवला जातोय। मित्र पक्षांचा विरोध लक्षात घेऊनच तिकिटाचा निर्णय घ्यावा लागेल असं अडसूळ म्हणतात। तर अभिजित अडसूळ आणि आनंदराव अडसूळ हे राणांचा प्रचार करतील असा ठाम विश्वास आमदार रवी राणा यांनी लोकशाही मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे। शिवसेनेच्या अभिजित अडसूळांचा राणांना विरोध आहे आणि अमरावतीत लोकसभेत महायुतीवरून झुंपण्याची शक्यता वर्तवली जाते। महायुतीत झुंपण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते, कारण नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याकरता आता विरोध दर्शवला जातोय। पक्षांतर्गतच मतभेद यातून पुढे येत आहेत। अमरावती लोकसभेवरून महायुतीत वाद पेटलाय। मोदी तुझसे बैर नहीं, राणा तेरी खैर नहीं असं शिवसेनेच्या अभिजित अडसूळ यांचं म्हणणं आहे। कशा चर्चा मध्ये कशी यादीमध्ये नाव येईन, मी कसे तिकीटवर लढण, कोणते तिकीटवर लढण, तर आमचे जे नेते ज्यांना मी मानते, देवेंद्र फडणवीसजी, आमचे अमित भाई आणि नरेंद्र मोदीजी, हे जसं ठरवतील त्यांच्या पुढे मी कधीच जाणार नाही। पण त्याच्यासोबत आमची युवा स्वाभिमानची जी कोर कमिटी आहे आणि त्यांच्यासोबत जे आमदार आहे रवीजी, हे त्या पार्टीचे अध्यक्ष, ज्याची मी आज खासदार आहे, हे लोक जसं ठरवतील, मी कार्यकर्ता म्हणून काम करत आहे या क्षेत्रामध्ये, तर हे माझे नेते जसं ठरवतील तसं मी पुढे काम करणार। देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाहजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी जे काही निर्णय घेतील त्यावर पॉझिटिव्ह युवासेना पक्षातर्फे निर्णय घेतला जाईल। आणि जे आमची चर्चा झाली आहे गुप्त, जवळपास 2-2.5 घंटे मी त्यांच्यासोबत होतो, त्यावर जेही चर्चा झाली ते पूर्ण प्रस्ताव युवासेना पार्टीच्या कोर कमिटीसमोर ठेवू आणि त्याच्यानंतर पुढील आम्ही निर्णय घेऊ। शिवसेनेचा दावा अमरावतीवर कायम आहे। त्या ठिकाणी आनंदरावजी अडसूळ साहेब किंवा मी स्वतः त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेमधूनच ती निवडणूक लढवणार। दुसरा विषय आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी सर्वपक्षीय नेत्यांचा त्या ठिकाणी असलेला नवनीत राणा यांना विरोध, स्वतः त्यांनी भाषणामध्ये कितीतरी वेळा त्याचा उल्लेख केला की सर्वपक्षीय नेते माझ्या विरोधात आहेत। आणि त्याची वस्तुस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी विरोधात आहेत, आमची शिवसेना तर त्यांच्या विरोधात आहेच, आणि जनतेचा सुद्धा कौल हा पूर्णपणे नवनीत राणांच्या विरोधामध्ये आहे। आणि त्यामुळे मला वाटत नाही भारतीय जनता पार्टी कुठेही अशा पद्धतीने त्यांना निवडणुकीमध्ये उभं करण्याचा किंवा तिकीट देण्याचा विचारही करू शकेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।